हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रियांकाज मॅजिकल हँड्स। मी आज निघालेले आहे अक्कलकोटला आणि पहिल्यांदाच मी अक्कलकोटला जाणार आहे। खूप दिवसांपासून आमचं चाललेलं अक्कलकोटला जायचं, पण योग काही जुळून येत नव्हता। फायनली आज तो योग आलेला आहे। तर बघूया आपण मुंबई टू अक्कलकोट प्रवास। नाही आणि इकडे फायनली आमची ट्रेन आलेली आहे। दादरवरून मी ट्रेन पकडली आहे। दादरवरून चेन्नई एक्सप्रेस पकडलेली आहे। रात्री आम्ही 11ची ट्रेन पकडली होती आणि आता सकाळी 7 वाजलेले आहेत आणि ती अक्कलकोट स्टेशनला आलेली आहे ट्रेन। आम्ही अक्कलकोट स्टेशनला उतरलेलो आहोत। अक्कलकोट स्टेशनवरून नंतर आम्ही छोटी जी ऑटो असते, टमटम जी असते ती पकडून अक्कलकोट मंदिराच्या इथे आम्ही निघालेलो आहोत। आणि इथे अक्कलकोट मंदिरामध्ये आम्ही आलो। बघू शकता स्वामींची मूर्ती। आणि आता आम्ही राहण्यासाठी भक्त निवास वगैरे काही असतात तिकडे सोयी त्या बघतो आहोत। हे बघा इथे लिहिलेलं आहे यात्री भुवनाकडे जाण्याचा मार्ग। यात्री निवास आहे इथे। चला बघूया यात्री निवास। हे बघा, हे आहे यात्री निवास। आतमध्ये जाऊन बघूया काय फॅसिलिटी आहेत। आणि स्वामींची मूर्ती मध्यभागी अतिशय सुंदर अशी स्वामींची मूर्ती ठेवलेली आहे। हे बघा रूमचे रेट। त्यानंतर थोडंसं पुढे आल्यानंतर यात्री भुवन म्हणून आहे। आम्ही तिकडे देखील रूमचे रेट आणि सगळ्या फॅसिलिटीज वगैरे चेक केल्या। नंतर आम्ही एक रूम बुक केला आणि त्यानंतर मग तिकडे फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता मंदिरामध्ये जातो आहोत। हे बघा मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता। श्री स्वामी समर्थांचे स्थान म्हणून अक्कलकोट खूपच प्रसिद्ध आहे आणि अक्कलकोट हे सोलापूरमध्ये आहे। श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्तात्रयांचा अवतार मानलं जातं। आणि हे जे मंदिर आहे ना ते एका वडाच्या झाडाभोवती सभोवताली असं बांधलेलं आहे। आणि ह्याच वडाच्या झाडाखाली बसून श्री स्वामी समर्थ महाराज जे होते ते ध्यान करायचे आणि आपल्या भक्तांना उपदेश वगैरे करायचे। चला बघूया मंदिरामध्ये जाऊया। इथून मंदिरामध्ये एंट्री आहे। मी जाते आहे मंदिरामध्ये। आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे आम्ही घेऊन नाही जाते। मंदिरामध्ये जाऊन आल्यानंतर खूप छान वाटलं। खूप अतिशय सुंदर दर्शन झालं। हे बघा हेच ते झाड आहे, वडाचं झाड। खूप मोठं असं वडाचं झाड आहे हे। श्री स्वामी समर्थ सुमारे 1779च्या सुरुवातीला अक्कलकोट येथे आले आणि त्यांचा कार्यकाळ जवळजवळ 40 वर्षांचा आहे आणि ते अक्कलकोटमध्ये 21 वर्ष राहिले होते अशी माहिती आहे। ही जी प्रतिमा आहे ना ती 40,000 पंचमुखी रुद्राक्षांनी बनलेली आहे।
आणि इथे सगळेजण आपल्या इच्छापूर्तीसाठी धागा वगैरे बांधतात. धनश्री देखील बांधते. आणि मंदिर समितीमार्फत आहे ना, भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी आणि रात्री मोफत भोजनाची व्यवस्था असते. मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही आजूबाजूला जे आहेत बाळप्पा मठ वगैरे, समाधी वगैरे आहे, ते सगळं एक्सप्लोअर करायला गेलो. आणि इथे गोशाळा देखील होती. हे बघा गोशाळा. त्यानंतर हा चोळप्पा महाराज जे होते, स्वामी समर्थांचे अतिशय भक्त जे होते चोळप्पा महाराज, त्यांचं घर आहे हे. आणि त्यांची स्वामी समर्थ महाराजांची समाधी ही त्यांचे शिष्य जे आहेत त्यांच्या घरातच आहे. आणि पादुका मंदिर देखील आहे. ही विहीर आहे. ही विहीर, ह्या विहिरीमध्ये म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी हे करून चमत्कार करून इथे पाणी आणलेलं आहे. चोळप्पा महाराजांच्या घरातच आहे. नंतर हे खंडोबा मंदिर आहे. याचं प्रथम आगमन स्थान आहे. मंदिराच्या जवळच एक दर्गा देखील आहे. आम्ही त्या दर्ग्यामध्ये देखील गेलो. खूप छान अशी सुंदर छोटी छोटी फुलं मला दिसली. आणि फुलं दिसल्यानंतर मी ती माळी नाही तसं होणारच नाही. नंतर आम्ही मंदिरामध्ये भोजन प्रसाद घ्यायला गेलो. मंदिर समितीमार्फत भक्तांसाठी अन्नछत्रामध्ये रोज दुपारी आणि रात्री मोफत भोजन आणि प्रसादाची व्यवस्था आहे. आणि आम्ही अक्कलकोटमध्ये एवढ्या मंदिरामध्ये गेलो, म्हणजे जवळपास तिथे जी 4-5 ठिकाणं आहेत तिथे फिरलो. तर 1-2 ठिकाणी आम्हाला जेवणासाठी त्यांनी विचारलं. म्हणजे अक्कलकोटमध्ये आल्यानंतर कोणी माणूस उपाशी जाऊ शकत नाही असं एक लक्षात आलं. आणि मोफत भोजन सगळीकडे, मोफत प्रसादाची व्यवस्था होती. प्रसाद देखील खूप छान होता. असं आमचं अक्कलकोट दर्शन झालेलं आहे. आणि इकडून नंतर आम्ही गाणगापूरला निघालो. म्हणजे अक्कलकोट मंदिराच्या बाहेरूनच बरीच त्यांनी व्यवस्था केलेली आहे. तुळजापूर आणि गाणगापूरसाठी त्यांच्या कॅब्स वगैरे आहे. आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये ते घेऊन जातात. आणि आम्ही गाणगापूरला गेलो. माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर द वॉचिंग.